थोर समाज सुधारक, लोकशाहीचे जनक, स्त्री उद्धारक, दलित उद्धारक, जातपात निर्मूलनासाठी स्वतःचं बलिदान देणारे लिंगायत धर्मसंस्थापक महात्मा बसवांनांची आज जयंती आहे। या जयंतीचा सर्वप्रथम मी सगळ्या समाज बांधवांना, भारतीयांना शुभेच्छा देतो। त्याचबरोबर 12व्या शतकामध्ये महात्मा बसवेश्वरांनी या वैदिक व्यवस्थेतून बाहेर पडून लिंगायतांना स्वतंत्र लिंगायत धर्म दिला आणि आज 8 कोटी लिंगायत बांधव त्या धर्माचे अनुयायी आहेत। मी आपल्या माध्यमातून आज जयंती दिनी आपल्या सगळ्यांना आव्हान करतो की येणाऱ्या राष्ट्रीय जनगणनेमध्ये सर्व लिंगायत बांधवांनी, सर्व जवळपास सगळ्या पोटजातींनी जातीच्या कॉलममध्ये जात लिहावी आणि धर्माच्या कॉलममध्ये फक्त लिंगायत हा शब्द आपण सगळ्यांनी येणाऱ्या जनगणनेमध्ये धर्माच्या कॉलममध्ये लिंगायत लिहावं। लिंगायत हे हिंदू नाही आहेत, हिंदू पासून बाजूला झालेला 12व्या शतकातला हा स्वतंत्र धर्म आहे। म्हणून सर्वांनी जनगणनेच्या कॉलममध्ये, धर्माच्या कॉलममध्ये लिंगायत शब्द आवर्जून लिहावा हे आपलं आवाहन करतो आणि परत एकदा सर्व जनतेला शुभेच्छा देतो। आज बसव ब्रिगेडच्या वतीने चैतन्यनगर शिवमंदिर ते महात्मा बसवेश्वर पुतळा नवीन कवठा इथपर्यंत भव्य अशी मोटरसायकल रॅली काढण्यात आली। त्याचबरोबर उद्या सायंकाळपासून 20 तारीख ते 25 तारखेपर्यंत त्या ठिकाणी कल्याण क्रांती गाथा, बसवेश्वर महाराजांच्या आणि शरणांच्या जीवनावर प्रकाश टाकणारी संपूर्ण कल्याण क्रांती गाथा प्राध्यापक करणे सर आमचे आहेत। सर्वजण टीम, बसव ब्रिगेडची टीम 5 दिवस याच ठिकाणी कल्याण क्रांती गाथा करणार आहे। मी नांदेडकरवासियांना मी विनंती करतो की आपण सगळ्यांनी 5 दिवस या कल्याण क्रांती गाथेचा आपण सगळ्यांनी लाभ घ्यावा। जय बसव। मी आपल्याला सांगितल्याप्रमाणे कल्याण क्रांती गाथा म्हणून 5 दिवस व्याख्यान मला चालणार आहे। त्यामध्ये महात्मा बसवांना आणि तत्कालीन सर्व शरणांचा इतिहास 12व्या शतकातला हा संपूर्ण त्या कथेच्या माध्यमातून सांगितला जाणार आहे। ही कथा रोज संध्याकाळी म्हणजे 20 तारीख ते 25 तारखेपर्यंत, 25 तारीख ही तारखेनुसार जयंती आहे, आज तिथीनुसार जयंती आहे, म्हणून तिथीपासून तारखेपर्यंत कंटिन्यू आम्ही त्या ठिकाणी कथेचं त्या ठिकाणी आयोजित केलेलं आहे। बसव कथा नांदेडकरांना मी आवाहन करतो की महात्मा बसवांना केवळ लिंगायताचे नव्हते तर ते या भारतीय जे मानव जातीचे उद्धारक होते। 12व्या शतकात त्यांनी स्त्रियांना शिक्षण दिलं, जातपात भेद नष्ट केला, शोषितांना, दलितांना न्याय दिला। त्या ठिकाणी इथल्या वर्णव्यवस्था, जाती व्यवस्थेच्या विरुद्ध, वैदिक सनातनींच्या विरुद्ध त्यांनी दंड थोपटले आणि 12व्या शतकामध्ये तथागत गौतम बुद्धानंतर महात्मा बसवांनी जे कार्य केलं तेच पुढे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानामध्ये नोंद केलं आहे। म्हणून या विचारधारेच्या सर्व महामानवाच्या विचारधारेला सगळं त्या ठिकाणी 12व्या शतकात सुरुवात करणारे महात्मा बसवांच्या विचाराखाली आपण सगळ्या बांधवांनी या